6वा प्रॉब्लेम बघा आता. आजचा कोऑर्डिनेट ज्योमेट्रीतला 4था व्हिडिओ आपण करतो आहे आणि पहिले 5 प्रॅक्टिस सेट 5.2 मधले 5 प्रॉब्लेम झाले आपले आणि आता 6वा करतोय. हे प्रॉब्लेम्स आपण कशावर घेतोय? सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला अँड सेंट्रॉइड फॉर्म्युला. ओके, आता बघा 6वं कशावर बेस आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट जॉईनिंग द पॉइंट्स. आता इथे तुम्हाला सेगमेंटच्या पॉइंटचे नावं नाही दिले, आपण ए बी घेऊ आणि याच्यामध्ये ए हॅज कोऑर्डिनेट 22, 20, बी हॅज कोऑर्डिनेट 0, 16 आणि आपण याच्यात घेऊ पॉइंट पी इज द मिड पॉइंट विच हॅज कोऑर्डिनेट एक्स वाय. आपण लिहू लेट पॉइंट पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही डायग्राम काढली ही छोटी तर तुम्हाला फालतू एक्सप्लेनेशन तिथे लिहायची गरज नाही पडत. काय कसं आहे डायग्राम मध्ये सरळ तुमचं दिसतं की ए हॅज कोऑर्डिनेट, बी चे कोऑर्डिनेट आणि पी चे कोऑर्डिनेट काय आहे. मग डायरेक्ट तुम्ही मिड पॉइंट फॉर्म्युला वापरू शकता. काय घ्यायचं? बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. काय मिड पॉइंट फॉर्म्युला? x इज इक्वल टू x1 प्लस x2 बाय 2. काय x1? 22 प्लस 0 बाय 2. 22 बाय 2 म्हणजे 11 x ची व्हॅल्यू. y ची आहे y1 प्लस y2 बाय 2. y1 आहे 20, y2 आहे 16 बाय 2. किती तर 36 बाय 2. 18. Therefore, P has coordinate 11, 18 is the coordinate of midpoint. संपला प्रॉब्लेम. ठीक आहे. आता 7वा प्रॉब्लेम बघा. 7व्यामध्ये तुम्हाला 2-3 प्रॉब्लेम्स दिलेले आहे कारण सेंट्रॉइड काढायचं आहे त्याच्यामध्ये. तर सेंट्रॉइड मध्ये x1, x2, y1, y2, x1, y1, x2, y2 आणि x3, y3 देतात आणि g चे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे असतात. फॉर्म्युला माहित आहे. एक घेते मी, बाकीचे 3 तुम्हाला करायचे आहे. बघा पहिल्या याच्यामध्ये 6 मी लिहिते a. b चे कोऑर्डिनेट्स आहे 2 minus 2 आणि c चे कोऑर्डिनेट्स लिहिते 8, 5. लेट g इज द g xy is the centroid. Therefore, by using फॉर्म्युला. काय आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला? x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3. x इथे x1 y1, x2 y2, x3 y3 लिहा आपल्याला समजण्यासाठी. ठीक आहे. करा आता पहिल्यांदा -7 प्लस 2 प्लस 8 बाय 2. किती येतं? -5 प्लस 8 म्हणजे 3 बाय 2. x लिहिलं. एक मिनिट. -5 प्लस 8 ना आणि इथे 3 म्हणजे येतं x इज इक्वल टू 1. नंतर y ची व्हॅल्यू y is equal to y1 plus y2 plus y3 divided by 3. 6 minus 2 plus 5 divided by 3. 4 plus 5 म्हणजे 9 by 3. Therefore, G has coordinate 1, 3. G is the centroid. ठीक आहे. आता याच्यातले अजून 2 प्रॉब्लेम्स आहे सेंट्रॉइडचे. डायरेक्ट फॉर्म्युला लावायचं आणि करायचं आहे. ऑब्झर्व करा एकदा. 1 मिनिट थांबते मी. मग आपण 8वा प्रॉब्लेम घेऊ.
बघा 8व्या प्रॉब्लेम मध्ये काय आहे आता. आठव्या प्रॉब्लेम मध्ये इन ट्रायंगल ABC जी इज द सेंट्रॉइड तुम्हाला दिलेला आहे. पॉइंट जी इज द सेंट्रॉइड आणि जी हॅज कोऑर्डिनेट दिलेले आहे. जी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे -4 आणि -7. ठीक आहे. आणि ए आणि बी चे पण कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. ए हॅज कोऑर्डिनेट -14 -19. बी हॅज कोऑर्डिनेट 3 5 आणि सी चे घेते मी x3 y3. हा झाला xy x1 y1 x2 y2 आणि हा झाला x3 y3. तुम्हाला x3 y3 चे कोऑर्डिनेट्स काढायचे आहे. काय लिहू इथे आता आपण. बाय युझिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला x1 प्लस x2 x3 डिवायडेड बाय 3. x ची व्हॅल्यू आहे -4. x1 आहे -14 प्लस 3 प्लस x3 डिवायडेड बाय 3. 4 त्रिक 12 -12 हे झालं 14 म्हणजे -11 प्लस x3 -12 प्लस 11 इज इक्वल टू x3. x3 इज इक्वल टू -1. दुसरं y इज इक्वल टू y काढताना y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. सेंट्रॉइडचा फॉर्म्युला इथे x आणि y माहिती आहे आपल्याला. काय होईल मग -7. y आहे y1 आहे -19 प्लस 5 प्लस y3 डिवायडेड बाय 3. 7 त्रिक 21 -21 -19 प्लस 5 म्हणजे -14. -21 प्लस 14 इज इक्वल टू y3. y3 is equal to -7. Therefore, the coordinates of C काय आहे -1 -7. झालं 8वं प्रॉब्लेम. आता 9वं बघा काय आहे. 9वं पण असंच आहे. 9व्यामध्ये तिन्ही सेंट्रॉइडच्या कोऑर्डिनेट्स मध्ये काही नंबर हे अननोन दिलेले आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. पण फॉर्म्युला तोच आहे. बघा कसं आहे प्रॉब्लेम. कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे प्रॉब्लेम्स एकदम सिंपल असतात. बघा याच्यात काय दिलेलं आहे. ए हॅज कोऑर्डिनेट h -6. B has coordinate 2 3 and C has coordinate -6 and K. Okay, are the coordinates of the vertices of a triangle whose centroid G and G has coordinate दिलेला आहे 1 5. We have to find the value of H and K. मी याला रिप्रेझेंट करते. A has coordinate x1 y1, B has coordinate x2 y2, C has coordinate x3 y3 आणि G चे कोऑर्डिनेट्स घेऊ आपण x y. इथे दिलेला आहे पॉइंट G is the centroid of triangle ABC. Therefore, by using centroid formula, पहले x1 plus x2 divided by 3. आता इथे x ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 1, x1 माहित आहे h, x2 माहित आहे 2, -6 डिवायडेड बाय 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3 इज इक्वल टू -4. ठीक आहे. 3 + 4 इज इक्वल टू h.
h इज इक्वल टू 7 मिळाली. h लगेच पहिल्या याच्यातच h मिळाली. दुसरं बघा, y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. y काय आहे इथे 5, y1 -6 y2 3 आणि y3 k. इनडायरेक्टली तुम्हाला थर्ड कोऑर्डिनेट्स एकाचा विचारलेला आहे तो आपण काढतो आहे सेंट्रॉइडच्या फॉर्म्युल्याने. 5 त्रिक 15 -3 प्लस k 15 प्लस 3 k इज इक्वल टू 8. झाल्या दोन्ही व्हॅल्यूज. बघा ऑब्झर्व करा कसं सोडवलेलं आहे. आणि 10, 11 आणि 12 थोडेसे वेगळे प्रॉब्लेम आहे. बघा आता कसे आहेत तर ते सांगते मी. हे ऑब्झर्व करा आधी. हा 8वा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढचं प्रॉब्लेम बघू. कोणतं 10वा प्रॉब्लेम थोडंसं वेगळं आहे बाकीपेक्षा. बघा काय दिलेलं आहे 10व्यामध्ये. Find the coordinates of the point of the trisection of line segment AB with A has coordinate 2, 7 and B has coordinates. बघा आता ट्रायसेक्शन म्हटलेलं आहे म्हणजे ट्राय म्हणजे काय 3. A चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत त्यांनी 2, 7 आणि B चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे -4 -8. आता ट्रायसेक्शन म्हणजे 3 भाग होतात आहे. ओके, पण 3ही कसे आहेत इक्वल भाग आहेत म्हणजे AP कॉन्ग्रुएंट PQ ट्रायसेक्शन. आता मी याच्यामध्ये P चे कोऑर्डिनेट घेते x1 y1, Q चे कोऑर्डिनेट घेते x2 y2. ठीक आहे, आता तुम्ही डायरेक्ट जर इक्वल पार्ट्स आहेत इन ट्रायसेक्शन आहे तर तुम्ही डायरेक्ट मिड पॉइंटनी P आणि Q चे प्रॉब्लेम हे काढू शकता. बघा कसे काढायचे. 1 मिनिट. -4 नाही पण P आणि Q चे माहित नाही आपल्याला म्हणून आपल्याला याच्यात सेक्शन फॉर्म्युलाच वापरावा लागेल. लक्ष द्या. आता आपण घेऊ याच्यात हियर AP इज इक्वल टू PQ इज इक्वल टू QP होईल कारण ट्रायसेक्शन आहे. मग आता AP डिवायडेड बाय PB, AP डिवायडेड बाय PB याला आपल्याला लिहिता येईल AP एक भाग आणि हे 2 भाग आणि PBच्या जागेवर लिहू आपण PQ प्लस QB. लिहिता येईल PQ प्लस QB. मी काय करते मी रेशो फाइंड आउट करते आहे. तसा रेशो या पद्धतीने फाइंड आउट करता येतो. आणि दुसरी एक पद्धत आहे ट्रायसेक्शन म्हणजे 3 इक्वल भाग तर 1 2 1 1 1 असं घेऊन पण करता येतं. पण या पद्धतीने बघा AP डिवायडेड बाय
काय लिहिलं मी? पी क्यू प्लस क्यू बीच्या जागेवर काय ठेवलं? AP. आता माझ्याजवळ येणार आहे AP डिवायडेड बाय PB इज इक्वल टू AP प्लस 2AP. AP कॅन्सल, म्हणजे AP डिवायडेड बाय PB माझा जो रेशो आला 1:2. म्हणजे पॉइंट P डिव्हाइड्स AP डिवायडेड बाय PQ. म्हणजेच काय? पॉइंट P डिव्हाइड सेगमेंट AQ इन द रेशो. विच रेशो? 2:1. करेल का 2:1 मध्ये? मग आता रेशो माहित झाला तर आपल्याला बघा, therefore point P divides segment AB segment in the ratio 1:2. मग आता सेक्शन फॉर्म्युल्याने तुम्ही P चे कोऑर्डिनेट्स काढू शकता ना, बाय युझिंग सेक्शन फॉर्म्युला. लावा सेक्शन फॉर्म्युला. आता क्यू नाहीये असंच समजायचं, क्यू नाहीये, क्यूला हे करा, म्हणजे P डिवाइड्स 1:2. तर लावा सेक्शन फॉर्म्युला. P चे कोऑर्डिनेट आहे x1 पहिला, mx2 म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय -4 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस 2. होईल का? काय होईल मग? -4 प्लस 4 डिवायडेड बाय 3. x1 इज इक्वल टू 0/3 म्हणजे x1 इज इक्वल टू 0. आता y1 काढायचं. y1 इज इक्वल टू y1 म्हणजे परत 1 मल्टिप्लाइड बाय 8, 1 मल्टिप्लाइड बाय -8 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 7 डिवायडेड बाय 1 प्लस 2. y1 इज इक्वल टू -8 प्लस 14 डिवायडेड बाय 3 म्हणजे 6 डिवायडेड बाय 3. y1 इज इक्वल टू 2. देअरफॉर P चे कोऑर्डिनेट्स आले आपल्याजवळ 0, 2. मिळाले P चे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. देअरफॉर ठीक आहे. आता दुसरं, आता आपल्याला काढायचं आहे क्यूचं. मग आता रेशो घेऊ आपण AQ डिवायडेड बाय QB. आता घेऊ आपण AQ डिवायडेड बाय QB. आता AQ आणि QB काय आहे? AQ म्हणजे काय आहे? AP प्लस PQ डिवायडेड बाय QB. AP प्लस PQ डिवायडेड बाय QB. आता AP आणि PQ ला मी ठेवते QB डिवायडेड बाय QB. म्हणजेच AQ डिवायडेड बाय QB इज इक्वल टू 2QB डिवायडेड बाय QB. म्हणजे काय राहिलं? AQ डिवायडेड बाय QB 2/1. म्हणजे Q डिव्हाइड्स, माझ्या ह्याच्यात मावत नाही आता. देअरफॉर पॉइंट Q डिव्हाइड्स सेगमेंट AB इन द रेशो 2:1. आता क्यूचे काढायचे सेक्शन फॉर्म्युल्याने. मग लावायचा बाय युझिंग सेक्शन फॉर्म्युला. आता क्यूचा आहे x2, इकडे 2 आणि इकडे 1. काय होईल मग? 2 मल्टिप्लाइड बाय -4
plus 1 multiplied by 2 divided by 2 plus 1. x2 is equal to minus 8 plus 2 divided by 3. x2 is equal to minus 6 by 3. किती आलं? minus 2. दुसरं काढायचं. y2. 2 multiplied by 8 minus 8. 2 multiplied by minus 8. 1 multiplied by 7. 2 plus 1. minus 16 plus 7 by 3. काय तर minus 16 म्हणजे minus 9 by 3. y2 is equal to minus 3. Therefore, q divides the coordinate of q. किती आहे? -2 -3. ऑब्झर्व करा प्रॉब्लेम कसं सोडवलेला आहे. आणि हे जर समजलं असेल तर पुढचे पण 2 11 आणि 12 असेच आहे. सोडवू आपण ते. तुम्हाला करायचे नाही पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते सोडवू. ओके.